स्फूर्तीचा दिवा. एक लहानशा खेड्यात रमेश नावाचा एक गरीब मुलगा राहायचा. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. वडील शेतकरी होते, पण सततच्या दुष्काळामुळे शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. आई घरकाम करून थोडेफार पैसे मिळवायची. अशा परिस्थितीत रमेशचे शिक्षण करणे कठीण झाले होते. रमेश अत्यंत हुशार आणि मेहनती होता. त्याला अभ्यासाची खूप आवड होती, पण त्याच्या घरी वीज नव्हती. रात्री अभ्यास करण्यासाठी दिवा लागायचा, पण दिव्यासाठी तेल विकत घेण्याइतकेही पैसे घरात नव्हते. त्यामुळे रमेश खूप दुःखी व्हायचा. स्वप्नासाठी संघर्ष. एके दिवशी त्याने ठरवले की कोणत्याही परिस्थितीत आपले शिक्षण सोडायचे नाही. तो गावातील मंदिरात गेला. तिथे सतत दीपमाळ पेटलेली असायची. त्याने ठरवले की रात्री मंदिरात जाऊन अभ्यास करायचा. प्रत्येक रात्री जेव्हा इतर मुले खेळत असायची किंवा झोपलेली असायची, तेव्हा रमेश मंदिरात जाऊन दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा. थंडीत, उन्हात, पावसात कोणत्याही परिस्थितीत त्याने आपला अभ्यास थांबवला नाही. लोक त्याला पाहून हसायचे. काही जण त्याला मदतीचा हात देण्याऐवजी उपहार करायचे. पण रमेश आपल्या निर्णयावर ठाम राहिला. यशाचा प्रकाश. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. बोर्डाच्या परीक्षेत त्याने संपूर्ण जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. गावकऱ्यांना आश्चर्य वाटले की एवढ्या कठीण परिस्थितीतही हा मुलगा कसा यशस्वी झाला. रमेश म्हणाला, जर मनापासून मेहनत केली आणि संघर्षाची भीती न बाळगता स्वप्नाचा पाठलाग केला, तर कोणताही अंधार तुमच्या मार्गात येऊ शकत नाही. मंदिराच्या त्या दिव्याने मला प्रकाश दिला नाही, तर माझ्या आत्मविश्वासाचा दीप उजळून टाकला. त्यानंतर त्याने पुढचे शिक्षण घेतले आणि मोठा अधिकारी बनला. त्याच्या जिद्दीच्या प्रेरणादायी प्रवासामुळे गावातील अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी नवीन उमेद मिळाली. तात्पर्य: ही कथा आपल्याला शिकवते की अडचणी कितीही असल्या तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्कीच मिळते. परिस्थितीला दोष देण्याऐवजी त्यावर उपाय शोधणे हेच खरे धैर्य असले पाहिजे.